नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे व्लॉग्स. तर मंडळी, आज तारीख आहे 9 जून आणि पावसाळा प्रॉपर चालू झालेला आहे. ऑलरेडी म्हणजे पावसाळा चालू झाला होता, पण एवढा मोठा पाऊस असा लागला नव्हता आतापर्यंत. आणि कालपासून म्हणजे 8 तारखेपासून काल पूर्ण म्हणजे जोरदार पाऊस चालू आहे. आणि पावसाळा म्हटला तर नदीतल्या कुर्ल्या किंवा मासे वगैरे पकडायची मजा जी वेगळीच आहे. तर तसंच आता पावसाळा चालू झाला आहे, तर म्हटलं जरा कुर्ल्या वगैरे पकडायला जाऊया. तर राजला वगैरे फोन केला होता आणि आता आम्ही खाडीतल्या कुर्ल्या पकडायला चाललो आहे. आमच्या शिरगावची जी खाड आहे तिकडे, म्हणजे गणपतीपुळा रोड जो आहे ना, तिकडे खाड आहे आमची शिरगावची. तर तिकडे आम्ही कुर्ल्या पकडायला चाललो आहे. तर जी कुर्ल्या पकडायची जी मजा असते ना, ती तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओतून. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तयारी करून आता आम्ही आलो आहे शिरगावच्या खाडी. अथर्व आहे, काल आणि बबल्या आणि तिकडे पुढे आहे. हा जो रोड आहे ना, समोर दिसतोय तो रोड, तो आरेवारे गणपतीपुळे जो रोड आहे. आणि त्याच रोडला आमची शिरगावची खाडी लागते. बघायला मजा येणार आहे तुम्हाला पण. हा रोड आहे ना, हा पुढे जातो आरेवाऱ्याला वगैरे, आणि इथूनच हा रोड आतमध्ये जातो, तो खाडीत जातो. तर मंडई पोचलो आता आम्ही खाडीत. आता पाणी उतरतं आहे, म्हणजे थोडा वेळ लागणारच आहे पाणी उतरायला पण. आणि जेव्हा पाणी थोडं भरती येईल तेव्हा आपण कुर्ल्या म्हणजे झिली टाकणार आहोत. तोपर्यंत इकडे हे बघा, तयारी करून ठेवतो आहे बबल्या पण. इकडे झिलीला खाणं लावतो आहे कुर्ल्यांसाठी. एक कोंबडीचे पाय वगैरे आणलेले आहेत, ते लावतो इकडे. राज गेला आहे तिकडे एक झिली लावायला खाली, दाखवतो ते तुम्हाला. हे बघा, इकडे गेला राज खाली आतमध्ये. चला आपण पण जाऊया झिली लावायला. हे बघा, राजने इथे टाकली झिली. बघूया एक अशी, म्हणजे पाणी उतरतं आहे म्हणून आधी अशीच एक ट्राय म्हणून झिली टाकलेली आहे. त्याच्यात बघूया, जर लागली तर मग बाकीच्या पण झिल्या आपण लावणार आहोत. नाहीतर मग थोडा वेळ वेट करू, त्याच्यानंतर मग पाणी जेव्हा भरती येईल थोड्या वेळानं तेव्हा मग झिल्या लावायच्या. तुम्हाला पाणी भरल्यावर आमची मजा दाखवतो कशी कुर्ल्या भेटतात ते, तर थोड्या वेळानं बघाल तुम्ही. आणि व्हिडिओ मजा येणार आहे बघायला तुम्हाला पण. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, आता सगळे इकडे खाणं बांधायला सुरुवात केली. हे बघा, असं खाणं बांधलं जातं. कोंबडीचे पाय वगैरे, आतडी वगैरे असते ना, ती अशी झिलीच्या मध्ये बांधली जाते. आणि ती बांधून मग झिली तयार पाण्यात टाकायला. चला जाऊया टाक. हे बघा, चला दाखवतो तुम्हाला. टोटल 20 झिल्या आहेत. 20 झिल्या पूर्ण बांधून पाण्यात टाकायच्या आहेत. कुर्ल्या भेटणार आहेत आपल्याला. अपेक्षा ठेवू नका, तरी पण बघूया. वाटत नाही आहे पण बघू. ते पण लकवरती आहे कुर्ल्या भेटणं. म्हणजे जर तुमचं लक असेल तर तुम्हाला कुर्ल्या भेटतील, नाहीतर मग नाही. नाहीतर मग हा ठरवत घरी बघूया. आत्तासं म्हणजे आत्ता थोडा वेळ झाला आहे, आत्तासं पाणी वरती चढायला लागलं आहे. जेव्हा पाणी चढतं तेव्हा कुर्ल्या वरती येतात. बघूया थोड्या वेळात. आता आधी झिला टाकून ठेवतो एकदा, मग बघू. हा बघा, इकडे राज एक झिली टाकतोय, लावलं नाही त्याने ते. हे बघा, अशी झिली प्रॉपर लावायला लागते आणि तिची दोरी मग अशी कुठेतरी बांधून ठेवायला लागते. केवढी आहे? ती ये तिकडं. मग इकडे टाकतो, तिकडे मध्ये बघा. थोडं या साईडला जाऊया. अजून जागा ठरलेल्या आहेत थोड्याशा, म्हणजे बऱ्याच आहेत. हां, तशा बघायला गेला तर बऱ्याच आहेत. म्हणजे जिथे आपण झिला टाकतो. कारण राजचे काका आहेत ना, ते याच्यात मास्टर आहेत. ते आले नाहीत अजून, पण येत आहेत मागून. त्यांना ह्यातला भरपूर एक्सपिरियन्स आहे. हे बघा, असं आतमध्ये जाऊन पण झिली लावायला लागते. बापरे, पाळणा केलं नाही तर त्याने.
जेणेकरून कुर्ली जर आली त्याच्यात लागली तर ती झिली ओढत नाही घेऊन जात, म्हणून असं करून बांधायची झिली. बघा. काय वाटतंय? भेटणार मोठा काढून घ्या काढा. हे बघा खाडीतली ही अशी झाडवड आहे. हे बघा असं बांधायचं जेणेकरून कुर्ली घेऊन नाही जात झिली आपली. जाळ्यावरती हे बघा काय ना, झिल्या आपण जास्त आणल्यात आणि झिली कुठे लावायची कुठे लावली आहे ते समजायला असे टाळे बडून असे रस्त्यावर ठेवायचे, जेणेकरून समजते आपण झिली कुठे लावली ते, जे एखादी झिली मिस नाही होत, जेणेकरून ती आपल्या लक्षात राहील. इकडे राज लावतो. चिकल चिकल चांगली बांधून ठेव. पाऊस पण आता कमी आला आहे, म्हणजे बारीक बारीकच आहे. असं राहू दे थोडा वेळ बारीक, जेणेकरून पाणी पण लवकर वरती चढेल आणि आपलं पण काम सोपं होईल. म्हणजे जेणेकरून कुर्ल्या हा इथे टाकला टाळा टाकला. जाऊया अजून थोडंसं पुढे लावूया. आपल्याकडे भरपूर जिल्हे आहेत या वेळेला, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. भरपूर जेवढ्या लावता येतील तेवढ्या आपण लावणार आहोत. बघूया आता. हे बघा इथे पण एक झिली लावूया. ही झिली आहे, आतमध्ये जाऊन लावूया. पाणी आत्तासं भरतंय, वरती येतंय थोडं थोडं. पूर्ण येईपर्यंत आपण झिला लावून पूर्ण करूया, म्हणजे जेणेकरून थोड्या वेळानं आपण त्या परत उचलून बघू की कुर्ल्या लागल्यात की नाही त्या. झोपाळा 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 इकडून टाकलीस तर दोरी तिथून वरतून. हा टाकतोय की नाही ते, टाकतोयस की नाही ते, करायला भेटला नाहीतर मग ह्या साईडला टाक इकडे आणि इकडून वरती घेतलीस तर गावली. हो विषय तोच व्हायचा. तेवढं राहील का पण ते मग दे. चौका जा रे. खाडीत म्हटलं ना, खाडीत बघायला गेलात तर चिखल आणि जी कालवीची जी करप असते ना ती खूप बेकार लागते. म्हणजे जर लागली ना कापलं वगैरे तर भरपूर म्हणजे ते असं जखम होते जराशी, त्याच्यामुळे जरा सांभाळून करावं लागतं सगळं. बबल्या इकडे बाकीच्या झिल्या घेऊन आला आहे, त्या पण लावायच्या आहेत अजून. झिल्या आहेत आपल्याकडे आज, नुसता स्टॉक. इथे टोक दे वरच्यावर वर का वाटते म्हटलं. एक साईड ना त्या साईडने येणार त्याच्यावरती राहायचं. एक मिनिट धर रे, इकडून घेऊ, याच्यातून घेऊ का?
हां त्याच्यात काही सर खालच्यात नाही घेतलं तरी झालं. खालच्यातून घेऊ पाच बाजू हां बांधायची कुठे बांधू बस राहू दे अशी. चला पुढे एक झिली लावूया मंडई. सगळ्या झिला लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो, म्हणजे झिला काढून आम्ही एखाद दुसरी तेव्हा तुम्हाला दाखवतो की काय असतं ते, म्हणजे कुर्ल्या कशा मिळतात त्या वगैरे. आता आधी झिल्या सगळ्या लावून घेतो, कारण सगळ्या टोटल 20-25 झिल्या आहेत. त्या सगळ्या तुम्हाला दाखवणं म्हणजे ब्लॉग आपला भरपूर मोठा होईल, त्यामुळे आधी सगळ्या झिल्या लावून घेतो आणि दाखवतो. हो का, इकडे हात झिली लावले त्यांनी आणि इकडे वरती आता ते बांधतायत. अय्यो राम बापा, हे बघा कुर्ल्या पकडायला काय काय करायला लागतंय. हे आहेत राजचे काका, योगेश काका. तिकडे झिली टाकून इकडे बांधून घेत आहेत ते, जेणेकरून कुर्ली झिली घेऊन पळायला नाही पाहिजे. जाऊया बाहेर आता. हां नाही करूया, पूर्णच करतोय ना आपण. हे बघा इकडे थांबलेत सगळे. चला पहिली झिली उचलतोय आता. हे बघा इथे लावले पहिली झिली, अथर्व उचलतोय. बघूया काय मिळतंय का. काहीच नाही, बारकी आहे नाही. राजने पण तिकडे एक उचलला नाही, राजने पण तिकडे एक उचलला नाही. दाखव थांबा, ही बघा राजला गावले इथे. ही बघा दाखव थांबा, दाखव रे जरा. ही बघा मोठी साईज आहे. ही बघा कुर्ली. हे बघा मोठी साईज आहे, चांगली मिळाली पहिलीच झिली. बक्षुदी कमी कर आहेत म्हणजे कुर्ल्या बऱ्यापैकी मोठ्या साईजच्या आहेत. मिळणार हिरवा क्रॅब आहे बोल. हो हो, हा सगळ्यात महाग जातो. टेंगावतात कशी दाखव, टेंगावतात कशी दाखव. खालचा काटा काढायचा. हे बघा असा काटा काढायचा खालचा इकडचा, ॲक्शन बघ. आणि हा असा वरती इथे लावायचा. हे मला अशा विषयास होय मला भेटलं नाही तर मग नंतर. काका पण तिकडे पुढे गेले, ते आधी काढणार नाही आहेत, पण आम्ही तरी पण इथली एक काढली आधी, जी आधी टाकली होती आल्या आल्या. तिच्यात एक मिळाले. बाकीचे आता थोड्या वेळानं थोडं पाणी येते वरती, आता झालं आहे बऱ्यापैकी झालं आहे, तर थोडंसं यायचं आहे अजून वरती. थोडंसं वरती आलं की मग बाकीच्या पण उचलायला चालू करूया, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा आतमध्ये इथली काढायला गेलेत काका. पाणी भरलं आता इथं भरपूरच. अजून तरी लागली नाही आहे, अजून थोड्या वेळानं बघूया एकदा येऊन परत. तोपर्यंत बाकीच्या पुढच्या पण बघूया. चला बघ पाण्याला भरपूर आहे जरा प्रवाह, पटकन पाणी भरतंय. पुढे जाऊया जरा, तिकडे त्या साईडला ज्या झिल्या लावल्यात त्या बघूया उचलून, तिकडे काय लागलंय का. मंडळी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओ पाहायला मिळतील. लावले बघा इकडे, इकडे पण लावले आतमध्ये एक. जाऊया पुढे.
ते रात चाललाय उचलायला. इथे काहीच नाही सुकसुक आला. उचल टाक. काय नाही, राजला काय नाही भेटलंय. पुढे जाऊया. थोडा असा नाही म्हटलं तर 20-25 झिल्या लावल्यात आपण. एक थोड्या वेळानं असे उचलून बघूया काय मिळालं आहे काय. योगेश काका आले. योगेश काकांना माहिती आहे कुठे आणि कशी कुर्ली मिळेल ते. त्याच्यामुळं त्यांनी ज्या झिल्या लावल्यात त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी, कारण त्यांना माहिती आहे. कारण ते काल पण घेऊन गेले इकडे कुर्ल्या पकडून. काल पण त्यांनी भरपूर नेलं आहे. त्यांना माहिती आहे की कुठं कशी आणि कधी कुर्ली मिळेल ती. त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. काकाने एक झिली काढला नाही आहे ते कुर्ली भेटले. दाखवतो हे बघा इकडे. हे बघा आहे बऱ्यापैकी छोटी आहे. तिकडे दुसरी लावायला गेले ते एक झेली लोक आहे. त्यांना माहिती आहे कुठे कुर्ली कशी मिळेल ते. त्याच्यामुळे बघूया थांबा. ते बघा कुठे गेले ते इकडून पाणी भरतंय. अंगाशी इथून राजने कुर्ली काढलं मी ती. आता त्या साईडला गेलेत लावायला. चला वरती जाऊया. काय ना प्रत्येक झिलीला लागेल असंच नाही आहे. काही झिल्या अशाच उचलून आम्ही बघतो. आतापर्यंत 10-15 झिल्या उचलल्या. 4 कुर्ल्या मिळाल्या. 4 फक्त 4. अजून थोडं पाणी चढायचं आहे. त्याच्यामुळं ना शक्यता कमी आहे. थोडं पाणी एकदा चढलं ना की मग मिळतील थोड्याफार. बघूया. मारते चिंगलं मारण्याची. चिंगलं पण आहे तिथं. चिंगलं खाल्लं खातात. खाड्यात चिंगला पण मिळतात. कालवी असते. कालवीला पण आहे आमच्या खाड्यात. कालवी पण मिळते, चिंगलं पण मिळतात. महाराई कुठं? हो महाराई पण इकडे मिळतात. येणार असेल तर या. योगेश काकांना कॉन्टॅक्ट करा. नंबर देऊन ठेवतो तुम्हाला. पुढे एक झिली लावली आहे ती काढायला चाललो आहे. आवाज करायचा नाही आहे नाहीतर कुर्ली पळून जाते. दाखवतो थांबा. हे बघा इथं खाली आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय नाही आहे. सोडा वेळ लागणार मंडळी. थोडा पेशन्स लागतो या गोष्टीला. झिल्या लावून जर कुर्ल्या पकडायच्या असतील ना तर थोडा वेळ थांबायला लागतोच. कारण असं नाही ना की आपण झिली लावली आणि लगेच कुर्ली बसली की बाबा चला रे यांच्या झिलीत जाऊन बसूया. असं नाही ना. जेव्हा त्यांना आपण जे खाणं लावलं त्याचा वास जाईल, त्याची चव जाईल, तेव्हा त्या तिकडे येणार. असं आहे. त्यामुळं थोडा वेळ लागतो. असं नसतं की बाबा आलो आहे आणि आता लगेच आपल्याला कुर्ल्या मिळतील. थोडा वेळ लागणारच. सबर का फल मिठा होता है. सबर का फल मिठा होता है. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. गावली रे गावली. ही बघा मोठी आहे साईज. वरती घे. डेंगी बघा. गावली फायनली. हे का डेंगे असे भिंगवायचे. खडक रे तोडायचं नव्हतं. हाय चांगली आहे. मीडियम आहे. हो अथर्वच्या झिलीला एक लागली आता.
अजून बाकीच्या पुढेच्या आहेत त्या पण काढूया. आहे मस्त आहे. हे बघा या साईडला पण एक लावलं मी आतमध्ये. दाखव थांबा. लागले 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 अड्डच लागले. मोठी आहे, साईज मोठी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे, मस्त लागली आहे. हे बघा चांगली लागली चांगली लागली. दाखवा इकडे. मोठी आहे साईज, आता एवढी आहे. बघा राज एक झिरी घेऊन आलाय. आता काकाने झिरी लावली ती इथं आहे. राज एक त्या साईडला एक झिरी लावतोय. चिखल आहे, चिखल भरपूर आहे. पाय रुकतात खाली प्रॉपर. तळवे आहेत ना प्रॉपर खाली चिखलात जात आहेत. हे बघा इकडे लावतोय राज आता. आणि खाडे द्यायचं जर असेल ना तर शूज वगैरे पाहिजेत पायात. म्हणजे कालवीची करप वगैरे काय जर असेल ना पायाखाली तर ते लागत नाही आपल्या पायाला वगैरे. त्याच्यामुळे शूज वगैरे घालूनच यायला पाहिजे प्रॉपर. तिथे टाकले झिली. इथून आता इथे ही जी झिली आहे ना इथे लावले. तिथून काकाने आता एक कुर्ली काढली. हे बघा काकांना अजून एक गावले इकडे. काकाने जिथं जिथं झिल्या लावल्यात ना तिथं तिथं काकांना मोठी साईजच मिळाले. हे बघा हे बघा मोठी साईज आहे. सुटलेले असते रे. एकच डेंगा आहे ना तिला. एकच डेंगा आहे. गावात काय परवा बोललो काय तुम्हाला, काकांना अशा जागा माहिती आहेत जिथं तर काकांना कुर्ली भेटलीच पाहिजे. आणि अशा ठिकाणी त्यांनी जिल्हा लावला तिथं कुर्ली भेटतेच त्यांना, कारण काका लकी आहेत. अजून एक ठिकाणी चाललो आहे. पुढे तिथे लावला होता ना काकानी, तिथे पण बघूया काय मिळतंय काय. हे बघा पाऊस थांबला आहे आता. पाऊस पूर्णपणे थांबला आहे. मगाचपर्यंत बारीक बारीक चालू होता पण आता पूर्ण थांबला आहे. त्याच्यामुळं बघूया, शक्यता कमी आहे पण तरी पण बघूया. पावसावरती असं काय नसतं, पण पाऊस जर चालू असेल ना तर कुर्ली जरा बाहेर येते. बघूयात जरा जाऊन पुढे काकांनी लावलाय तिथे काय मिळतंय काय. बागा दाखव. इकडे पाणी आलं मग पैसे ते सगळं काढायचं. त्यातून पाणी बघायला इथे पण एक आहे आतमध्ये लावलेली, त्यांनीच लावलंय. बघतायत आहे काय काय. हालचाल नाही आहे. हालतोय नाही ना. मिळाले इथे एक. मला माहित होता तसं, म्हणून मी बोललो नाही ना नाही ना. पिशव्यांचा पिशवी तिकडे आहे ना. चौथी चौथी आहे त्यांनी लावलेली जी जिली आहे ना त्यातली चौथी जिली आहे. जिथे त्यांना मोठी साईजचे एक मिळाले. लाग आहे ना इथे लाग 5-6 कुर्ल्या तरी भेटते. होय काय. बोलवते दिसतंय. सावकाश सावकाश सावकाश.
शेंगा वर करतात ना, बघतोय थांब कसा आहे होत. लोट शोधून ठेवला आणा हवा आज ते लाग आहे ना. वड वड पुरी वड पुरी वड. हॅलो गाईज, मारती आहे मारती. मादा आहे मादा. सोड सोड सोड. आज नुसतं आता करत पर्यंत पाय घालून मोकळी होती. असं करायचं. अशी दे एवढा माझा आहे बघ. असलं माझी अशी हॉल बरोबर असतात ना. किशात बस. भर काय चावणार नाही ती. हे कोण तीन हेलांची दिली माझी आहे. असं भेटल्या का आवाज येतोय. अरे सोड. आता नको, आता तुलाच खाणार. चावायची नरम आहे. हा मेंगन आता नाही या वेळ झाला तरी दोन खाल्ल्या आता. ती एक आहे आणि ही एक आहे. पुढे एकटा जागा. निघता का शक्तिमान. सॉरी शक्तिमान. एक थैली लेके आ भाई. रिकामी आज घुम रहा है. किधर है. इकडे तेच आहे. आयडियाच नाही आला. हा अजून काय पाहिजे तुला. माग माग होता. नोंदवती आहे. तू तिथे दोन काढले नाही काय ना. मिळतात आता लई कुरड्या मिळतात आता. जसा जसा वेळ जातोय ना तसा तसा कुरड्या मिळतात. सांगितलं तुम्हाला मगाशी बोललो मी. जरा वेळ जाणार पण मिळणार, काय नाही काहीतरी मिळणार. म्हणजे आलो आता तर काय नाही काहीतरी मिळाल्याशिवाय जायचं नाही. आता थोडा वेळ गेला मिळाल्या. आता नाही म्हटलं तर आता तिथे मागे तीन चार झिल्या काढल्या. चारातल्या 3 झिल्यांना कुर्ल्या मिळाल्या आणि त्या पण चांगल्या साईजच्या होत्या, मोठ्या होत्या. त्यामुळे अजून थोडा वेळ थांबा. अजून पुढे दाखवतो तुम्हाला किती कुर्ल्या मिळतात त्या. इथं आतमध्ये झील लावली ना ती काढायला चाललं आता. मगाशी इथं थोडं कमी पाणी होतं, आता धोपरा एवढं झालं आहे. पुढं जात नाही. हाय काय नाही काय मंडळी, त्या झिलीला काय नाही लागत आहे. काढतोय ती आता तिथून. तर मंडळी आजचा कुर्ल्या पकडायचा आता हा शेवटचा फेरा आहे. म्हणजे ज्या झिला लावल्यात ना सगळ्या त्या आता एका साईडने काढत चाललो आहे पुढे. बरोबर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली आहे. हे बघा सगळे आता झिल्या काढायच्या तयारीत आहेत. सगळ्या एक झिल्या काढत चाललो आहे. काय नाही ना उद्या नाही इकडे काय मिळालं नाही. आता एक असं काढत जाऊया आणि सगळ्या एकत्र करूया. पावसाचं वातावरण झालं आहे थोडंफार, बघूया. वाटत नाही एवढा येईल पाऊस, पण आता घरी निघायचं बघूया. तेव्हा इथे एक आहे लावलेली झिली, ती पण दाखवतो मला. काका येऊन काढू देत. नाही आपली आहे. अथर्व जातोय काढायला. बघूया इथं काय मिळतंय का. हां त्या तो घेऊन गेला सगळ्या. चल नाही काय नाही, हिला पण काय नाही मिळालं. तर सगळ्या एकत्र करत जातोय. तेवढ्या लावल्यात तेवढ्या. हा बघा राज पण इथे गेला होता पण ना, त्याला पण नाही काय मिळालं. झालं बऱ्यापैकी संपल्यात झिल्या. आता 4-5 ज्या मेन ठिकाणी लावल्यात त्या काढायच्या बाकी आहेत फक्त. त्या बघूया त्याच्यात काय मिळतं आहे का. बऱ्यापैकी मिळाल्यात कुर्ल्या, पण एवढ्या पण नाही. आता हव्या तशा असं नाही मिळाल्यात, पण तरी पण आहे ओके अशा मिळाल्यात बऱ्यापैकी. चला बाकीचं दाखवतो तुम्हाला. हे बघा या साईडला पण 1-2 आहेत लावलेल्या शेवटच्या. हा राज काढतोय. बघूया तिथं काय मिळतं आहे काय. झिली बऱ्यापैकी पुढे गेलेली दिसते, सांगता येत नाही का आहे की नाही. नाही काय नाही या साईडला नाही ना एक पण.
आतमध्ये आहे या साईडला, आतमध्ये पण आहे तिकडे 2 1 किंवा 2 आहेत या साईडला, त्या पण दाखवतो थांबा. आतमध्ये काकांसोबत जाऊया, आतमध्ये बघूया काय मिळतंय काय. त्या साईडला चालला आहे, त्या साईडला चालला आहे काका तिकडे, ह्या वड्याच्या तिकडे त्या साईडला. बघूया काय मिळतंय काय त्यांना. हे बघा कमरे एवढं पाणी झालं आहे, पाणी वाढतं आहे तेवढं कमी होतं आहे. पावसातून हाच विषय असतो पाण्याचा, जेवढं पाणी वाढतं तेवढं लगेच कमी होतं. बघूया तिकडे तरी काय मिळतंय का त्यांना. आहे आहे त्यांना तिकडे एक मिळाले. काकांचं लक चांगलं आहे, काकांना काय ना काहीतरी मिळतंयच. छोटी साईज आहे पण आहे काहीतरी आहे, नाही असं नाही का. चला बाकीच्या पुढच्या पण दाखवतो तुम्हाला. इकडे सगळं आता चालू आहे, झिला सगळ्या एकत्र बांधतात. हे बघा आपण छोटी साईज आहे रश्श्यासाठी, रश्श्यासाठी छोटी साईज पण भरपूर असते. अथर्व इकडे आहे, अथर्व टाकतोय परत एक झील, बघूया काय मिळत आहे का. हे बघा ही किती आहे, ही राज काढतोय. छोटी तिला पण छोटीशी एकदम छोटी आहे, मोठ्या कुर्ला नाही आता मिळत आहेत, एकदम छोट्या आहेत. हे बघा वातावरण बघा कसं झालंय ते, पाऊस येणार आहे. ढग आलेत पावसाचे पण तरी पण येईल पाऊस. ही बघा कुर्ली, गेली ती. एकदम छोटं पिल्लू होतं, सोडून दिलं. छोटं पिल्लू म्हणजे नाही घेऊन जात जास्त करून. हे बघा इकडे आतमध्ये 2 लावल्या होत्या, त्या काढायला आलेत काका आणि राज. जाऊया आपण पण, दाखवतो तुम्हाला. काळोख झालाय आता, नाही काय हाय बारकी, एक बारकी मिळाली छोटीशी. नाही काय इकडे पण नाही. चला परतीचा प्रवासाचा निघूया. अजून 2-3 आहेत लावलेल्या पोड्या तिथे, त्या पण काढून घेऊया. कुर्ला पकडायचं म्हटलं तर पेशंट पाहिजे, पेशंटशिवाय काय मिळत नाही एवढं. पण काय नाही मिळालं. 2 पुढे आहेत लावलेल्या, त्या काढूया. एक ती बघा, एक ती त्या पाण्याच्या त्या साईडला, ती पण काढणार आहेत काका थोड्या वेळात. तर मंडळी अशा रीतीने सगळ्या झिल्या काढून झाल्यात आपल्या. आणि आता पाऊस परतचा आला आहे, बारीक बारीक येणार आहे मोठा, कारण वातावरण तसं झालं आहे. आणि आता आपण घरी निघतो आहे, तुम्हाला दाखवतो आज आपल्याला कुर्ला किती मिळाल्यात त्या. थांबा, थोडक्या आहेत पण चांगल्या मिळाल्या आहेत, नाही असं नाही, बऱ्यापैकी चांगल्या मिळाल्या. पिशवी कुठे आहे रे, ही बघा. थांबा दाखवतो. ह्या बघा चांगल्या मिळाल्या, म्हणजे 15 एक तरी आहेत. चांगला पाऊस आला मोठा जरा. थांबा मंडळी, कुर्ल्या किती भेटल्या आहेत त्या आता म्हणजे पिशवीत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही आहेत. तर घरी गेल्यावर तो एक व्हिडिओ काढून मी ह्या व्लॉगमध्ये ॲड करेन. आणि आता आम्ही इथून निघतो आहे घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू एकदा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.